पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा। भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले। दोन्ही आमदारांकडून एकमेकांना शिवीगाळ, तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील घोषणाबाजी। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली। काम उत्तम झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट जारी। आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यभरात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 64,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। वळवाच्या पावसाचा अमरावती, बुलढाणा जिल्ह्याला देखील सर्वाधिक फटका। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह। पावसामुळे खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार। येवला शहरामध्ये पावसाची हजेरी। 15 ते 20 मिनिटाच्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू। 10 जूनपर्यंत वनविभागानं हत्ती पकड मोहीम न राबवल्यास आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। धाराशिवच्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीन बियाणं वाटपात घोळ। मंजूर 75 किलो बियाणांऐवजी शेतकऱ्यांना 66 किलोच बियाणं मिळत असल्याचा आरोप, तर 22 किलोची पॅकिंग असल्यानं शेतकऱ्यांना 66 किलोच बियाणं मिळत असल्याची कृषी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। रस्त्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही गावातील नागरिकांचा आमरण उपोषणाला सुरुवात। एका शेतकऱ्यानं अडवलेला रस्ता प्रशासनानं सुरू करावा, नागरिकांची मागणी। वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं वाटप। 285 सभासदांना 2 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची बँकेची माहिती। मे महिन्यातील पावसामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ। मोठ्या प्रकल्पांमध्ये 27%, तर जायकवाडीमध्ये 30% पाणीसाठा शिल्लक। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये महावितरण विभागाकडून विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा। विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली। पुण्यातील लाल महालामध्ये 352 महिलांच्या हस्ते भव्य महाआरती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाआरती करण्यात आली। परभणीच्या पेठ बाबळगावच्या राजाचे पालखी सोहळ्यानिमित्त देहूकडे प्रस्थान। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये राजा नामक अश्व देखील सहभागी होणार। जळगावातून आदिशक्ती मुक्ताची पालखीचं उद्या प्रस्थान। 600 किलोमीटरचा प्रवास करत पालखी पंढरपुरात जाणार। भुसावळ इथं माहेश्वरी उत्सवानिमित्त शोभायात्रा संपन्न। शोभायात्रेमध्ये शिवपार्वती वेशभूषेत बालक सहभागी। जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून महादेवाला अभिषेक। गुलाबराव पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी भूषण महाजन यांनी सपत्नीक महादेवाला अभिषेक केला। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये नगर परिषदेकडून पर्यावरण दिन साजरा। शहरातील मुथानगर भागामध्ये नगर परिषदेकडून वृक्षारोपण। लासलगावमध्ये महावितरणकडून विद्युत सुरक्षा सप्ताह रॅलीचं आयोजन। विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली। महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित।
वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ. विजेपासून बचाव करण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करण्याचं बुलढाणा जिल्हा कृषी विभागाचं आवाहन. 20 ते 40 किलोमीटर परिसरामध्ये वीज पडणार असल्यास शेतकऱ्यांना दामिनी ॲपच्या माध्यमातून आधीच अलर्ट मिळणार. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जून महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या धान्याचं वाटप होणार. राज्य पुरवठा विभागाचे आदेश. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिवंडी महानगरपालिकेकडून वृक्षारोपण. पर्यावरण रक्षणाची शपथ घेत अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. साताऱ्यात भाजपच्या नगरसेवकाचं अनोखं आंदोलन. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावत आंदोलन करण्यात आलं. पीएमपीएमएलच्या तिकीट दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन. बैलगाडीतून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी. पुणे पालिकेच्या पीएमपीएमएल बस थांब्यावर आंदोलन. पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.